इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही. कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल, बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला, या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे. हे लढ्यामध्ये हे शूरासारखे, मर्दासारखे काम करत होते, बरं का. हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही. हे लोक कधी पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाही. हे काहीच घडवू शकले नाही. मुळात ह्यांचा जो देश आहे, हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला. हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या. आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे. त्यांना महात्मा गांधींना मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलंय का संजय राऊतांनी घडवलेलं आहे? मला कळत नाही. असं का वेडं वाकडं ते का बोलतात? पण ते लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा इतका कंटाळा आलेला आहे, काही बोलतात. म्हणजे महात्मा गांधींना आम्ही घडवलं, काय बोलावं या माणसाबद्दल? म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे. व्हर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी बडबडत राहायचं, वेडं वाकडं बोलत राहायचं. काल म्हणे ज्यांना उद्धवजींना का बोलवलं नाही राम मंदिरात, ते VVIP नाहीत का? मी काल तेच सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही, तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही, तुमच्याकडे त्या पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाही, तुम्ही त्या पक्षाचे अध्यक्ष नाहीत, तुमच्याकडे मोजून 8-10 आमदार आहेत, 2-3 खासदार आहेत. आणि मग अशा लोकांना जर तिने बोलायचं म्हटलं तर खूप गर्दी होईल त्या घरामधून. असे 7-8 आमदार असलेले पार्टीच्या अध्यक्षांना अनेक लोक आहेत. आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने त्यांना बोलवलं नसेल, आणि पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडा वाकडा भोंगळा हा सुरू करतात.